सर्वोत्कृष्ट खलनायकाचं नामांकन मला मिळालंय. थँक्यू झी मराठी, थँक्यू अल्फा मराठी आणि थँक्यू लक्ष्मी निवास. सो झी मराठीचे खूप आभार की मला त्या योग्य त्यांनी समजलं. मी घाबरले होते, घाम फुटला होता. त्या दिवशीची मी आणि ही समजवत होती मला, जिंचू काही नाही, ठीक आहे, येत राहतं. झी मराठी अवॉर्ड्सचे नामांकन खरंच खूप चांगल्या पद्धतीने रंगत आहे. तो कार्यक्रम खरंच खूप चांगल्या पद्धतीने रंगत सुद्धा आहे. आणि याच सगळ्या वर्गणीमध्ये लक्ष्मी निवास मालिकेतील गोड कुटुंब बोलण्यापेक्षा 2 गोड कपल माझ्यासोबत आले आहेत आणि सगळ्यांनाच नामांकन मिळाले आहेत खूप चांगल्या पद्धतीने. आणि येस प्लीज, आम्हाला बघायला आवडतीलच ही नामांकन. ओके, आत आहे पण मिळालं आहे एवढं नक्कीच आहे. मालिका जेव्हा पहिल्यांदा आपली प्रदर्शित झाली त्याच्यानंतरचा आतापर्यंत टप्पा आणि झी मराठी अवॉर्डचं नामांकन खूप मोठी गोष्ट असते, कारण का अल्फापासून आपण बघत आलो या अवॉर्ड शोला आणि झी मराठी अवॉर्ड हा मालिकेचा सगळ्यात मोठा अवॉर्ड शो असं बोलतो. किती एक्साइटमेंट निखिल, काय सांगशील? खूप एक्साइटमेंट. तू आता अल्फा मराठीचं नाव घेतलंस त्यावरून मला आठवत आहे माझी पहिली मालिका अल्फा मराठीवरती होती. 1999 साली नायक, त्याचा खलनायक होतो मी. आणि आज 25 वर्षानंतर सर्वोत्कृष्ट खलनायकाचं नामांकन मला मिळालंय. थँक्यू झी मराठी, थँक्यू अल्फा मराठी आणि थँक्यू लक्ष्मी निवास. लक्ष्मी निवासचा प्रवास जो काही माझ्या कुटुंबाबरोबर सुरू झालेला आहे तो आत्तापर्यंतचा एकमेकांना सांभाळत, एकमेकांबरोबर ऑन स्क्रीन वाद करत, मजा करत जो काय आम्ही आता करतोय त्याची ही सगळ्यांना मिळालेली पोचपावती आहे. आणि प्रेक्षकांचं मिळणार प्रेम. बरोबर. म्हणजे जवळजवळ 10 महिने झाले आमची मालिका एअर होऊन. आणि आता झी मराठी अवॉर्ड्स 2025च्या नामांकनामध्ये आम्ही सगळी फॅमिली वेगवेगळ्या नामांकनासाठी नामांकित झालेलो आहोत. बरोबर. तर त्यासाठी तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप आभार. तुम्ही या मालिकेला खूप प्रेम दिलं आणि असंच प्रेम करत राहा. आम्ही पुढची 4 वर्ष सलग हे घ्यायला येतोय. नक्कीच नक्कीच नक्कीच. बरं, तर मी सुरुवातीला सुद्धा बोललो ना की दरवेळेला मुलींचं खूप असतं की मुलींना नटायला वगैरे खूप आवडतं, पण मला ना मुलांनी भाव खाल्लाय हे असं बोलायला मला काय हरकत नाही. मुलांनी यावेळी टक्सिडो मध्ये आलेत, मुलांनी आज भाव खाल्लेला आहे. मुलांनी भाव खाल्लेला आहे. झी मराठी अवॉर्ड आलाय, नामांकन झालेत, किती भारी फिलिंग वाटते. आणि काही दिवसांमध्ये अवॉर्ड शो सुद्धा आपल्या समोर येणार आहे. येस, मी तर खूप जास्ती एक्साइटेड आहे, कारण 3-4 सिरियल केल्यात मी, पण पहिल्यांदा नॉमिनेशन मिळालंय. आपल्या कामाची पोचपावती अशाच काय जेस्चरने होत असते. सो झी मराठीचे खूप आभार की मला त्या योग्य त्यांनी समजलं. आणि प्रेक्षकांचं प्रेम तर मिळतच असतं, पण घरच्यांची कौतुकाची थाप मिळणं खूप गरजेची असते. सो ती आता कुठेतरी मिळू लागली असं वाटतंय आणि छान वाटतंय. आमच्या सगळ्या फॅमिलीला, प्रत्येक पात्रांवर तुम्ही जे पात्रावर जे काही प्रेम दाखवताय करताय त्याचंच आज हे फळ आहे. आम्हाला सगळ्यांना नॉमिनेशन आहे. लोकप्रिय कुटुंब आहे, व्यक्तिरेखा, काय काय म्हणून सगळेच नॉमिनेशन आहेत. आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा, भरभरून करत राहा. हा म्हणाला तसं 10 वर्ष पण आम्ही हे करायला तयार आहे. नक्कीच. पहिला अवॉर्ड शो, पहिलं नामांकन आहे ते सुद्धा झी वरचं. हो, पहिला अवॉर्ड शो, पहिलं नामांकन. सर्वात आधी झी मराठीलाच थँक्यू म्हणेन मी की माझं जे स्वप्न मी बघितलं होतं की कधीतरी झीच्या स्टेजवरती जाऊन उभी राहीन आणि माझ्या हातात काहीतरी झीचं नावाचं काहीतरी असेल. सो ते आज कुठेतरी पूर्ण होतंय. खूप छान वाटतंय. म्हणजे माझे शब्द अपुरे पडतील आत्ता. आणि झीला जसं मी थँक्यू बोलते तसंच लक्ष्मी निवासच्या सगळ्याच मेंबर्सला मी थँक्यू म्हणते, माझ्या सहकलाकारांना थँक्यू म्हणते, कारण हे सगळे दिग्गज आहेत. ह्या सगळ्यांनी खूप सिरियल्स गाजवलेल्या आहेत, त्यांच्यामधलं एक शेंडेफळ मी आहे. आणि हे सगळेच मला अ पासून ज्ञ पर्यंत आता शिकवतच आहेत की सिंचू असं आहे तसं आहे. आणि म्हणजे काही चुकलं तरी, जितकी मी पहिली पॅनिक असायची की नाही आता असं आहे तसं आहे, किंवा मी भांडायचे सीन कधी केले नाहीये, तर पहिल्याच दिवशी स्क्रिप्ट आल्यानंतर जी माझी अशी मी घाबरले होते, घाम फुटला होता. त्या दिवशीची मी आणि ही समजवत होती मला, जिंचू काही नाही, ठीक आहे, येत राहतं, कर भांडण माझ्याशी, काही नाही होणार, बोल मला तू काही पण. आणि माझं असं होतं की नाही ताई, मी कसं बोलू तुला, लक्ष्मीला आणि भावना ताईला वगैरे. असं ती बोलते नाही, होईल 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 असं म्हणता म्हणता आता मी सगळ्यांशी भांडते इथे, एकदम बिंदास भांडते. नाही म्हणता म्हणता खूप भांडते मी आता सगळ्यांशी. आणि खूप छान सगळ्यांनी सगळ्यात मोठ्या
ताईला बोलायचं. हा, सगळ्यांनी मला छान समजून घेतलं त्याबद्दल सगळ्यांनाच धन्यवाद. असंच समजून घ्या आणि असेच आपण सगळे मिळून पुढे जाऊ. येस येस आधी येस लेडीज फर्स्ट. हो 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 मला सगळ्यात आनंद झालेला आहे आणि मला माहिती असलेलं हे अवॉर्ड ह्यालाच मिळणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. संतोषला, माझ्या भावाला, सर्वोत्कृष्ट खलनायक ना. आणि मला खूप आनंद झालाय की व्यंकी आणि ह्याला आणि हरीशला मिळालंय. शिवाय माझ्या दोन्ही अत्यंत लाडक्या जावा नाही वहिनी वहिनी वहिन्या माझ्या वहिन्या पण भाऊजय पण सांगायचं म्हणजे आज आमची वीणा अतिशय गोड दिसतीये. मी होय, होय, अगदीच, अगदीच, अगदीच. तिचा लुक मला खूप आवडलाय. कोणाचं आहे? ओ माय वा वा. कशाचं काय आणि कोणाचं काय बघा ते जाऊ दे, पण ही पण इतकी गोड दिसते. आणि हरीश आणि संतोष दोघही खूप छान. आणि मला माहितीये या सगळ्यांना अवॉर्ड मिळणार आहे आणि मला खूप आनंद झालाय. क्या बात. थँक्यू. पण नॉमिनेशन हो 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 हो. विनोदी व्यक्तिरेखा आमची. तिला नॉमिनेशन मिळणार होतं हे तर माहितच होतं, फक्त तिला माहित नव्हतं. तिला माहित नव्हतं. बाकी सगळ्यांना माहिती होतं. बरं. नाही मला म्हणजे मला बोलायचं असं आहे की झी मराठी सोबत मी पहिल्यांदा या कुटुंबात, झीच्या सुद्धा कुटुंबात मी पहिल्यांदा जोडल्या गेलो आहे. कारण मी आत्तापर्यंत झी सोबत काम केलं नव्हतं आणि पहिल्यांदाच काम केल्यानंतर मला पहिल्याच सिरियलमध्ये एक इतकं छान नॉमिनेशन मिळालं, तेही सगळ्या आमच्या या कुटुंबामुळे. सो मला असं म्हणायचंय की आज मी जे काही करू शकतो हे प्रत्येक जण त्यामध्ये तितकाच सगळ्यांचा सहभाग आहे. कारण छोट्या छोट्या रिॲक्शन आपण ह्या काढल्या पाहिजे किंवा आपला सीन डेव्हलप करण्यासाठी, चांगला करण्यासाठी हे असं केलं पाहिजे, हे प्रत्येक लोक वारंवार आमच्यासोबत बोलत असतात. आम्ही एकमेकांसोबत चर्चा करत असतो आणि हे त्याचं फळ आहे असं मी म्हणेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाटतं प्रेक्षकांचा, तुम्ही आहात म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर आहोत. आणि आमची किंवा आपली मालिका, मी तर खरं म्हणेन की आपली मालिका इतकी छान आज गाजती आहे, तुमच्या मनात रुजती आहे, त्याचं कारण फक्त तुम्ही आहात. क्या बात. असेच आमच्यासोबत. Yes. फक्त एवढंच सांगेन की मला बहुतेक करून दर 2 वर्षाआड नॉमिनेशन झीचं मिळालेलं आहे क्या बात आहे. वा. आतापर्यंत. वा, वा, वा. फक्त अजूनपर्यंत बाहुली घरी आलेली नाहीये. यावर्षी येईल. सो येस यावर्षी नक्कीच आहे. निवासकडेच येणार आहे असं मला वाटतं, नाही. पण बघूया. हा कॉन्फिडन्स खरंच खूप भारी वाटतो. सगळ्या भावल्या लक्ष्मी निवासच्या घरीच येणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद आमच्यात गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.